उद्धव ठाकरे येण्याची वेळ झालेली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा आगमन झाल्याचं आपण साहेबांचं स्वागत करूया। सगळ्यांनी मिळून नाशिकचा बुलंद आवाज साहेबांपर्यंत पोहोचवूया। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। हिंदुत्व सम्राट शिवसेना ठाकरेंचा आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा, आदरणीय शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेबांचा जय भवानी, जय भवानी। सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय। ज्या अभूतपूर्व क्षणांची उसळ आपल्याला होती, नाशिककरांच्या भेटीसाठी आगमन झालेलं आहे। आपल्या दरबार नाशिककरांच्या भेटीसाठी उद्धवजी ठाकरे साहेब गरिबांना ऐकून जातील एवढ्या मोठ्या काळाचा गनिमांना एवढ्या मोठ्या टाळ्यांचा कडकडाट नाशिककरांनी करायचा आहे। तिथपर्यंत आग लागली पाहिजे। उद्धव साहेब आले। पत्रकार मंडळींना विनंती आहे, आपण मंच खाली करावा, कारण लगेचच पुढील कार्यक्रम आता आपण इथे सुरू करतोय। मी साहेबांना विनंती करतो, स्वप्नील डोंबरे साहेब यांनी अतिशय सुंदर पोवाडा इथे सादर केलेला आहे। स्वप्नीलजी, आपण साहेबांना करायचंय। स्वप्नीलजींना सन्मानित करण्यासाठी मी साहेबांना विनंती करतो, आपण तिथेच थांबावं साहेब। स्वप्नीलजींचा सत्कार करण्यासाठी पुष्पगुच्छ लवकर पाठवा। पुष्पगुच्छ ऑर्गनायझिंग कमिटी पुष्पगुच्छ पाठवा। पत्रकार मंडळींना विनंती आहे, मंच खाली करायचं आहे। व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर, मंच खाली करूया आपण। ज्या नाशिकच्या सिन्नरच्या रांगड्या घड्यानं गेले काही क्षण या ठिकाणी महाराजांची पवित्र अशी पवाड गाऊन इथे आपल्याला मंत्रमुग्ध केलेला आहे। त्या स्वप्नील डोंबरे, शिवशाहीर स्वप्नील डोंबरे यांचा या ठिकाणी साहेबांच्या वतीनं सन्मान केला जातोय। धन्यवाद स्वप्नीलजी, आपले मनपूर्वक आभार। पुष्पगुच्छ आलेला आहे। साहेबांना विनंती आहे, आपण हा पुष्पगुच्छ या ठिकाणी द्यावा। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। धन्यवाद। सगळ्यांनी स्थानापन्न व्हायचंय। नाशिकची शिस्त आपल्याला जाणवली पाहिजे। पुढील 1 मिनिटात पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय। डाव्या बाजूच्या शिवसैनिकांनी मागे खुर्च्या रिकाम्या आहेत, ताबडतोब जाऊन बसायचंय। उजव्या बाजूच्या शिवसैनिकांनी मागे जायचंय। सर्वांनी कृपया स्थानापन्न व्हायचंय। आपल्याकडे सेकंदाची सुद्धा उणीव आहे, कारण आता उद्धव साहेब तर इथे आलेले आहेत, पण ज्या ज्वलंत धगधगत्या विचारानं ही संपूर्ण महाराष्ट्राची भूमी पावन झाली, त्या हिंदू हृदय सम्राटांचं येणं आता इथे होणार आहे। आणि त्यामुळे मेळाव्याचे दृश्य आपण पाहतोय। या दैवताचं स्वागत करण्यासाठी उद्धव ठाकरे आता शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। एक विशेष माध्यमात आज सकाळीच आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका महायुती सरकारवर केलेली होती। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एक धगधगता विचार भेटीला येतोय नाशिककरांशी। नाशिकमध्ये जिथे हा मेळावा सुरू आहे त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी गिरीश निकम पोहोचलेले आहेत। गिरीश, आपण या ठिकाणी उपस्थित आहात, तिथली सध्याची परिस्थिती काय? उद्धव ठाकरे तिथे पोहोचलेले आहेत, शिवसैनिकांमध्ये सध्या कसं वातावरण आहे? ठाकरे तिथे पोहोचलेले आहेत। आता व्यासपीठावर उद्धव ठाकरे आलेले आहेत। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसतो आहे।
एक प्रकारे कार्यकर्त्यांमध्ये हिरमुसलेल्या कार्यकर्त्यांमध्ये, कारण विधानसभा निवडणुकीत तेवढं यश मिळालं नाही, त्या हिरमुसलेल्या कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचं काम उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेलं आहे. मेळावा हा अनेक दिवसभरात अर्थांनी महत्त्वाचा शिवसेनेची ठरणार आहे, गरज काय कारण की आहे याच याच्यावर मेळाव्याच्या मंथन झालं. माध्यमातून पुन्हा एकदा भवानी सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज महाराष्ट्रभर घुमणार आहे. समोरच्या लाईट्स आधुनिक ऑफ करा. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून AI टेक्नॉलॉजीचा समोरच्या वापर lights off करत करा. बाळासाहेब ठाकरे हॅलोजन, यांचं समोरचे भाषण lights. पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. सर्वांनी स्टेजच्या खाली उतरा. कार्यकर्त्यांनी मंचाच्या खाली उतरा. खाली उतरा. समोरच्या लाईट्स ऑफ करा ताबडतोब. तोपर्यंत पुन्हा एकदा आपण महाराजांचं नाव घेऊया. जय भवानी. नाशिककरांच्या भेटीला हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एक धगधगता विचार